आज आपण हायब्रिड आणि डीसी सोलर कन्व्हर्टर बद्दल माहिती घेणार आहोत. तर हायब्रिड ह्या नावातच आहे हायब्रिड, की ज्याच्यामध्ये डीसी आणि एसी म्हणजे तुम्ही डीसी सप्लाय सोलर प्लेटचा आणि आलेला एसी सप्लाय असे दोन्ही इनपुट देऊ शकता आणि आउटपुट मोटरचं 3 वायरचं हे येतं. याच्यामध्ये ज्या काय सेटिंग आहेत त्या सेटिंगवरनं आपण एसी मोटर की डीसी मोटर हे आपण पॅरामीटरवर ठरवू शकतो. हायब्रिड म्हणजे काय? एसी डीसी इनपुट, एसी डीसी मोटर. म्हणजे तुम्ही कोणताही म्हणजे एसी इनपुटवर डीसी मोटर चालवू शकता, डीसी मोटरवर एसी इनपुट मोटर चालवू शकता किंवा व्हाईस वर्सा, कसंही म्हणजे कोणताही सप्लाय द्या किंवा कोणतीही मोटर जोडा. हा म्हणजे हायब्रिड झाला. हा एक पॅनल आज आपल्याकडे रिपेअरिंगला आलेला आहे. आपण चिकटपट्टीनं त्या कंपनीचं नाव झाकून ठेवलेलं आहे. हा रिपेअरिंगला आलाय. तर तुम्ही हा बघताय, हा फक्त डीसी कंट्रोलर आहे. म्हणजे इथं फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे जे आहे ते डीसी इनपुट आहे आणि मोटरचं आउटपुट आहे. म्हणजे आपण इथे एसी इनपुट देऊ शकत नाही, त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी नाही एसी इनपुट हँडल करायची. त्यामुळं आणि मोटरचे जे आहे ही डीसी मोटरचं इथं आउटपुट आहे. म्हणजे त्या सेटिंग त्यांनी तशा लॉक करून दिलेत की आपण इथं एसी मोटर जोडू शकत नाही, हे लक्षात ठेवा. तर मी आता हा उघडतो. परत तुम्हाला महत्वाचा फरक काय दिसतोय दोन्हीमध्ये, की आता हा डीसी कंट्रोलर आहे त्यामुळे यांनी फक्त 2 कॅपॅसिटर वापरलेले आहेत. पण हायब्रिडला तुम्हाला 2, 4, 6, 8 कॅपॅसिटर किंवा आमचे ह्याच्यापेक्षा जे मोठे मॉडेल आहेत त्यामध्ये अजून हेवी मध्ये कॅपॅसिटर बँक आपण वापरतो. याच्यामध्ये तुम्हाला छोट आहे. परत पीसीबीची साईज बघा, ही छोटी आहे. यामध्ये आपण 3 लेअर मध्ये पीसीबी वापरलेला आहे. म्हणजे इकडचं जे सेक्शन आहे हे एसीटी डीसी आहे, तो सेपरेट पीसीबी आहे. डीसी कॅपॅसिटर बँक ही वेगळी आहे आणि डीसी टू एसीचं वेगळं आहे. याच्या खाली आयजीबीटी येतात आणि हा हीट सिंक आहे. तुम्ही हीट सिंकची साईज पण कम्पेअर करू शकता. ह्या हीट सिंक आणि हा हीट सिंक. हीट सिंक कशासाठी असतो? जो आपण डीसी टू एसी करतो, हा करंट जास्त आहे आणि त्यामुळे तो कंटिन्युअस हीट होत असतो, म्हणजे गरम होत असतो. आपल्या गाडीला कसं इंजिनच्या वर जर्मनचं अशा रेषा असतात, त्या प्रकारे हा हीट सिंक तुम्हाला इथं दिसत असेल, की जो जे काही टेम्परेचर उष्णता आतमध्ये तयार होतोय तो बाहेर काढतो. तर तुमची हीट सिंकची साईज, कॅपॅसिटरची साईज, पीसीबीची साईज ही खूप महत्वाची आहे. लक्षात ठेवा, याच्यामध्ये किंमत कमी असणं हे महत्वाचं नाही, तर तो रिपेअरेबल असावा आणि लॉंग लाईफ चालणारा असावा. म्हणजे त्याचा परफॉर्मन्स हा मॅटर करतो. तर ह्या काही गोष्टी आहेत. तर सोलर बेसिक काम कसं करतंय, तुमच्या सोलर प्लेटचं हे डीसी आउटपुट असतं. तुमच्या प्लेटच्या संख्येनुसार व्होल्टेज हे तिथं येतं. साधारणतः 5 HP ला जर 9 प्लेटा असतील तर 50 व्होल्ट एकाचं म्हणजे 450 व्होल्ट येतं. 6 प्लेटा असतील 3 HP ला तर 50 व्होल्ट एकाचं म्हणजे साधारणतः 6×5 म्हणजे 300 व्होल्ट येतं. 7.5 ला हे जर सिरीज केलं तर तुमच्या 14 प्लेटा असतील किंवा 13 तर 13×5 म्हणजे 650 डीसी व्होल्टेज येतं. हे डीसी व्होल्टेज आपण इथं देतो. हे डीसीचं हे एसी करून, जर डीसी मोटर असेल तर 120 हर्ट्झ न चालते साधारणतः, एसी मोटर असेल तर 50 हर्ट्झ न चालते. तर अशा प्रकारे हे काम करतं. तर हा ड्राईव्ह रिपेअरिंगला आलाय. तर तुम्ही बघितलं असेल, आम्ही हा ड्राईव्ह इथं खोलला होता. खोलल्यानंतर म्हणजे शेतकऱ्याच्या मोटरला आउटपुट मिळत नव्हतं म्हणून आपण हा खोलला. खोलल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल की जास्त एम्पियर मुळे हा कनेक्टर पगळलेला आहे. म्हणजे ह्या वायरा गरम होऊन पगळलेल्या आहेत. आता ऍक्च्युली हे असं पगळायला नकोय, कारण मोटरचा गेज आणि कनेक्टर ओके आहे. पण जर मोटरनं जास्त एम्पियर ओढून घेतलं, काय गाळात झाली किंवा जळली असेल तर हा कनेक्टर खराब झाला असेल. आपण आधी हा कनेक्टर बदलणार आहोत आणि मग त्याचं वर्किंग चेक करणार आहोत. हा त्याचा कंट्रोलर आहे, हा जीएसएम कंट्रोलर आहे. इथं सिम कार्ड हे बसवलेलं आहे. तर अशा प्रकारे हा कंट्रोलर आहे. इथं त्यांनी एमसीबी आतमध्ये दिलेले आहेत. पण एमसीबी जर आतमधले ट्रिप झाले तर हा टोपण उघडून आपल्याला वर करावं लागतं. आपण थोडंसं बाहेर दिलेलं आहे एमसीबीचा वेगळा बॉक्स. डीसी साठी 2 एमसीबी दिलेत आपण, एसी साठी 4 एमसीबी दिलेत. म्हणजे बाहेरच्या बाहेर शेतकऱ्यांना हे दिसू शकतं. तर हे फरक आहे कंट्रोलर मध्ये. सपोज तुमच्या कंट्रोलरमध्ये काही प्रॉब्लेम झालाय, त्यानुसार सोल्युशन. जर असं काही केलं तर आपण पीसीबी म्हणजे कॉम्पोनंट्स हे बदलू शकतो, कॅपॅसिटर हे बदलू शकतो. पण जर काही क्रिटिकल प्रॉब्लेम असेल तर आपण आहे असा पीसीबी सुद्धा याला मॅच करू शकतो. त्यासाठी आपल्याला जुना हीट सिंक वापरायचा असेल तर तसे ड्रिल करावं लागतात. त्या प्रकारे आपण आहे असा पीसीबी ही रिपेअर करू शकतो. स्विच, हे कनेक्टर, एमसीबी
अशा सर्व प्रकारच्या गोष्टी आपण इथे रिपेअर करू शकतो. हे तुम्हाला माहित असावं म्हणून आहे. तर हे थोडंसं टेक्निकली कॉम्प्लिकेटेड म्हणजे आहे. तर शक्यतो शेतकऱ्यांनी कुठल्याही कंट्रोलरला स्वतः दिवसा हात लावायचा नाही. संध्याकाळी सुद्धा विचार करून हात लावा, कारण कॅपॅसिटर बँक आहे, चार्ज स्टोअर राहू शकतो. तज्ञ टेक्निशियन शिवाय तुम्ही कुठल्याही सोलरच्या अगदी पिनला सुद्धा हात लावू नका. पार्टला कुठल्याही तुम्ही स्वतःहून काहीही करू नका. तज्ञ टेक्निशियनची मदत घेऊनच करा. तर तुम्हाला एक साधारणतः आयडिया आली असेल की डीसी आणि एसी डीसी कसा असतो, काय फरक असतो. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय डाऊट असेल तर आमच्या दिलेल्या नंबरवर किंवा पत्त्यावर तुम्ही संपर्क साधा. लक्षात ठेवा, दिलेला नंबर हा फक्त व्हॉट्सअपसाठी आहे, फोनसाठी नाही. कारण खूप सारे फोन्स येतात, प्रत्येकाला उत्तर देणं शक्य नाही. त्यामुळे जी काही तुमची समस्या असेल ती व्हॉट्सअपवर लिहून पाठवा डिटेल्समध्ये. तुम्हाला मी नक्की रिप्लाय देतो. धन्यवाद.